रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
संपला थोडा बेस इहलोके
अरे विठ्ठल विठ्ठल इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो समचरण सरोजम संरणीला बुदाबम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सवयदबला विठ्ठलम चिंतयामि महायोग पीडित भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातुमणींद्र हे समागत्य दिष्टंतमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग दुसरे चरण संत रंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञे जोधरार्थावतारम कलंकं कदे ज्योतिकामुदी वक्त्रम खलानी शवादा आपणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजेत ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी सेवेला सेवक झा सेवेला सेवक झालो
जयांचे किर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही इहलोकीचा हा देह देह विच्छिताती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतून हरी अकारण करुणावरून आले भक्त काम कल्पतरून पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथंग करुणेनं विना बारीक वाजून अथंग करुणेनं अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. माझा आवाज येतोय मागं आवाज येतोय हा ऐकत चला थोडं पुढं सरकले तर अजून बरं होईल म्हणजे काय होईल आपलं सगळं गोळ्यामोळ्याने कीर्तन आज पुण्य पावन पुण्यक्षेत्र आपलं गाव आपल्या गावाचं नाव सरपंच साहेब मल्हारवाडी आणि मल्हारवाडीतील एक सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचं प्रेमळ व्यक्तिमत्व स्वर्गीय ज्ञानेश्वर दादा सखारी डांगे दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आज गोड असा कार्यक्रम या परिवारानं आयोजित केलाय. आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित असताना आज दादांना आदरांजली व्यक्त करण्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. दादांमागं मोठा परिवार आहे. त्यामध्ये त्यांच्या आई ताराई असतील, वडील सखारी दादा असतील, त्यामध्ये दोनही मुलं, त्यामध्ये माझे परमार्थिक स्नेही आदरणीय माझे मित्र परमार्थिक स्नेही आदरणीय परम मित्र आदरणीय आमचे कृष्णा दादा असतील, गीतांजली, त्याचप्रमाणे दोन भाऊ आहे त्यामध्ये रमेश दादा आहे, एकनाथ दादा आहे आणि दोन बहिणी त्यामध्ये हिराक्का आहे. हिराक्का आल्यात का कुठे? हिराक्का कुठे आल्यात ना? हिराक्का आहेत. त्याचप्रमाणे लताक्का आपल्यामध्ये नाही आहेत. असा मोठा परिवार आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आज आपण सगळेजण उपस्थित असताना हा ज्ञानयज्ञ सोहळा या परिवारानं आयोजित केला. इतका गोड सोहळा आयोजित केलाय की कीर्तन जरी पुण्यस्मरणाचं आहे पण मला वाटतं कीर्तन सप्ताचं करतोय असं काल्याचं कीर्तन करतोय की काय असा भाव मी पाणी पिऊन आलोय. आणि म्हणून खरं तर गोड असा कार्यक्रम आयोजित केलाय. आता कोणालाच प्यायचं नाही. तुम्ही आता 5-10 मिनिटं निवांत बसा. मी सांगेल ज्या वेळेस प्यायचे ना त्या वेळेस सांगायला हा. आणि म्हणून DCJ ऐका. मग जन्मातलं महत्वाचं गणित आहे. आम्ही आलोत ना तर जन्मामध्ये महत्वाचं गणित आम्ही जोपासावं असा गोड कार्यक्रम असा या मंडळीनं आयोजित केला. मंडळीनं गोड कार्यक्रम आयोजित केला. सगळं गोड असं कार्यक्रमाचं भजन एकदा करू. विठ्ठला 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 आणि मग गोड असा कार्यक्रम आयोजित केला. मोशी या गावावरून पुण्यावरून मला वाटतं शिवयोद्धा ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहे. शोकाकुल त्यांनी सुद्धा या ठिकाणी शोकाकुल वाहिलेलं आहे. SY ग्रुप मोशी पुणे यांच्या वतीनं सुद्धा शोकाकुल या ठिकाणी खरं तर या ठिकाणी संदेश पाठवलेला आहे. सगळ्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये गोड असा कार्यक्रम आयोजित होतोय. तद्वत नामवंत गायनाचार्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. तद्वत महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्यातनाम म्हणून ओळख आहे गायनाचार्यांमध्ये ज्यांचं कोणी हात धरत नाही पाय धरतात असे गायनाचार्य सुप्रसिद्ध महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायन सम्राट शिवनाथजी महाराज पवार या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. टाळी वाजूया त्यांच्याकरता. त्यांचं स्वागत आहे. निलेश महाराज पवार आज या ठिकाणी निलेशजी महाराज कांगणे गोड असं गायनाचार्य व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रातले सुमधुर असे गायनाचार्य आहेत. त्यांचे विशेष आभार. अत्यंत गोड असा सुमधुर आवाज आहे. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजूया. आदरणीय महाराजांचा सुद्धा गोड पक्का आवाज आहे बरं का. रोहित महाराज पवार आदरणीय महाराज या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. अत्यंत गोड त्यांचं वाजवणं आहे. आदरणीय आमचे रोहित महाराज आहे या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. या भागाचं गोड वैभव आहेत. आदरणीय आमचे दादा असतील बरं का. तुम्हाला सुद्धा मल्हारवाडी करायचं ना आपण त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय महाराजांचं नाव मनोज महाराज आहे. आदरणीय मनोज महाराज असतील. आमचे सगळे गावचे टाळकरीत बरं का. लय गोड म्हणजे टाळ इतके गोड वाजवतात महाराज. त्यांना काय बोलायचं मला लय आवडले. गोड टाळ वाजवतात. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. ही सगळी वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी आहेत. आपल्या भागातली संस्था आहे गोड संस्था आहे. त्यांचे सुद्धा आभार. विनेकरी बाबा आहेत. त्यांच्याकडे बघितलं का मला लय आनंद झाला. त्यांना सुद्धा लय धन्यवाद आहे. त्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतोय. तुळशीवाल्या माया असतील. दोनही पकवाज वादक आहेत. त्यामध्ये इकडून जे वाजवत आहेत ते आदरणीय सचिनजी महाराज पापळ या ठिकाणी उपस्थित
उपस्थित आहे. एकदा टाळी वाजवायची आमच्या सचिन महाराजांकरता. त्यांचे गोड असे आभार व्यक्त करतोय. सचिन महाराज या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. इकडून जे वाजवत आहेत ते ज्ञानराजजी महाराज चौधरी. गोड एकदा टाळी वाजवायची त्यांच्याकरता. गोड त्यांचं वाजवणं आहे दोघांचं. ते वाजवायला लागले की असं मन मोहून टाकतात. दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. अत्यंत सुंदर माधुर्याची कला त्यांच्याकडे. दत्तूभाऊंचं गोड असा साऊंड आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. बासरी वाजवण्याकरता नाशिकवरून या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. कृष्णदादांचे परम मित्र आहेत ते सुद्धा आदरणीय आमचे राहुलजी महाराज सांगळे या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळात मला चांगलं बोलायचं आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्त थोडा वार करी पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. या पवित्र पावन मातीतली माणसं आपण. यापेक्षा सौभाग्य अजून काय पाहिजे. महाराज म्हणले ना, इथला रज रज कण कण संतांच्या पदस्पर्शानं पुणे झालाय. मग एवढ्या पावन मातीतली माणसं, मग आम्ही आदरानं त्यांचं खरं तर गोड गाणं गावं, म्हणजे भजन गावं. संतांचं जरी नामस्मरण केलं तर तुका म्हणे पापेन जाती संताची या जपे. हे नामस्मरणाची भूमिका आहे. आणि मग म्हणून नामस्मरण असावं. आई भूमिका आहे शास्त्र. माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत. अशा माना तरी आलो. चला ना भूमिका लिहिली अशी. बरोबर भूमिका लिहिली आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. साहेब किती वेळा जरा बोला ना. किती वेळा आंघोळ केली पाहिजे. 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. शास्त्रानं आपल्याला सांगितलंय. आपण काय करतोय जरा मोठ्यानं बोला ना. तात्या आपण काय करतोय. आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच आंघोळ करतो. वरून मला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं आहे. काय म्हणले ते. आवटा हात का मानव देहा प्रभूने तुझ दिया. आपल्या इकडे नाही, जन्मातलं महत्वाचं कडे. आवटा हात का मानव देहा प्रभूने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. भज मन नारायण तू भज मन नारायण. भजना करता आले भजन गोड करा. आणि नाही केलं तर महाराज म्हणले पुढे म्हणले जन्म व्हायला जातोय. मग याच देगडी देवाचं भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. उत्तम रित्याचं भजन गाण्या करतो आले आणि भजन नाही गायलं तर जन्म व्हायला जातो. बरं मग महाराज काय करावं. सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे. जो दुखी सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया सगळे दुःखीच आहे. पण याच्या पुढे जाऊन बोलेल सुखाचा पत्ता मिळवायचा तर सुख मिळवता येईल. कुठे मिळवता येईल. महाराज म्हणले लांब जाऊ नका. आपल्या आई वडिलाच्या ठिकाणी पहिल्यांदा देव मिळवा. ज्याला पंढरपूरला जाता येत नाही, ज्याला आळंदीला जाता येत नाही, त्यानं पहिली सेवा करावी आई वडिलाची. आणि आई वडिलाची ज्यानं सेवा केली, माये बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. माझ्या नजरेत तर पंढरपूरला सुद्धा त्या लोकांना जावं. कोणत्या. ज्यानं घरातल्या आईमध्ये रुक्माई शोधली, घरातल्या बापात ज्यानं विठोबा शोधला, त्यानं पंढरपूरला जावं. काय मत आहे तुमचं. आणि मग ऐका, मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत ना, तर हे भजन आम्ही करावं. आणि हे केलं नाही तर जन्माचं उपगणित व्हायला नाही जाणार. मग आम्ही काय करावं. आम्ही या देहामध्ये आलोत ना, तर उत्तमरित्याचं भजन सापडावं. का सापडावं. महाराज म्हणले याच देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही गडे देवाचे भजन. मग आम्ही आलोत ना, तर काय करावं. उत्तम रित्याचं भजन हे सापडावं. आणि ज्यानं सापडवलं त्यानं जन्मातलं महत्वाचं गणित सार्थक लागलं. सापडवलं पाहिजे. कुठून लाईट. आम्ही जन्मामध्ये आलो पाहिजे. हे आम्हाला मिळवलं पाहिजे. जन्मातलं महत्वाचं गणित आम्ही जन्मामध्ये आलोत ना, हे जन्माचं महत्वाचं गणित त्यानं सार्थक करावं. मग सार्थक काय करायचं मी बोलतो पुढं.
आमच्या जन्मामध्ये आलोत ना तर हे सार्थक आम्ही करावं, आणि ज्यानं हे सार्थक करावं त्याला भजन करा वेळोवेळा सांगितलं. कीर्तनात आलोय आपण आता. कीर्तनात कीर्तन इज अ नॉट कीर्तन, कीर्तन इज अ मोस्ट थेरपी. म्हणजे काय थेरपी म्हणजे काय? कीर्तन हे जसं आध्यात्मिक दृष्टीने ग्रेट आहे तसं वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा ग्रेटच आहे. आता मी आल्यापासून तुम्हाला म्हणतो टाळ्या वाजव, म्हणतोय का नाही? काय वाजव म्हणतोय ना, काय वाजव म्हणतोय? टाळ्या वाजव म्हणतोय. पण साहेब तुम्ही जाणकार मंडळी थोडेसे मला दिसताय, तुम्ही थोडंसं वेल एज्युकेटेड, वेल शार्प आहे, वेल डन. ऐका ना, इकडे बघत चला. तुम्ही थोडंसं मी तुम्हाला बोलेल, अभ्यासानं बोलेल की माझ्या शिक्षणानुसार बोलेल. शिवनाथ बाबा, तर कीर्तनात आल्यानंतर टाळी वाजवली ना, ही टाळी फायद्याची. ही कीर्तनात टाळी वाजवली की ही टाळी ना आध्यात्मिक दृष्टीने तर ग्रेटच आहे, पण वैज्ञानिक सायंटिस्ट दृष्टीने सुद्धा ग्रेटच आहे. तुम्ही सांगू का? आल्यानंतर तुम्हाला म्हणतोय टाळ्या वाजवा, पण या टाळीनं होतं काय? महाराज म्हणले कीर्तनात टाळीनं होय पापांची किंवा विघ्नांची होळी म्हणून वाजवावी टाळी. अजून बोलू का पुढं? कीर्तनात टाळी वाजवली, या हातांमध्ये हजारो नाड्या आहेत. आपण त्यांना मराठीत शुद्ध भाषेत रक्तवाहिन्या असं बोलतो. टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, पुढे उभारा. टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, पुढे उभारा. टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, पुढे उभारावे. वाटती चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरीची. टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, पुढे उभारावे. टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, ती चलावी पंढरीची. मग हे सामर्थ्य जोपासण्या अगोदर लांब जाण्याची गरज नाही. शिवरंजनी, जगातली सगळ्यात मोठी भूमिका तीच आहे. आज मी ज्ञानेश्वर दादांबद्दल बोलणार आहे. मला वाटतं काय म्हणायचे तुम्ही सगळेजण त्यांना? माऊली म्हणायचे, पिको कमी. त्यांच्याबद्दल लिहिलंय मी आज येता येता. आज माझे दोघेही दादा, माझे दोनही भावंड बसलेत, कृष्णा दादा आहे, गीतांजली ताई, दोघे जण बसलेत कीर्तनात. बापाचं वर्णन मी येता येता लिहून आलोय. मला लिहायचा छंद आहे लहानपणापासूनच. माझ्या घरच्यांनं नाव योगायोगानं कविराज ठेवलंय, नाव न सर वागलं पाहिजे. माझं नाव आहे कविराजन, मी लिहिणार आहे पण त्यांच्याबद्दल, माऊली दादांबद्दल लिहिणार आहे. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. माऊली दादा, त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. अहो सर्व संपुनी भक्त राहते नाते तुमचे जो नाते दादा. या किविल वाण्या कृष्णा दादाची, गीतांजलीची तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना हो त्यालाच कळते, ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. बापाची माया लय जगात मोठी असते. मी बोलणार आहे. बाप कुणी सांगत नाही, बाप कुणी लिहित नाही, बाप कुणी वर्णन करत नाही. पण आके एका लेकीला जर विचारलं ना, आके तुझं माहेर कुठपर्यंत, लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक म्हणते, दाद्या माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरात माझा बाप पण माझी बोला ना आई जिवंत आहे ना तोपर्यंत माझं माहेर. तुम्ही रडणार आहे आता बघा मी बोलणार. आईचं वर्णन जर करायला गेलं, बापाचं वर्णन जर करायला गेलं ना, बाप लय मोठा आहे. आई सगळ्यांनी सांगितली पण बाप मागं ठेवला. बाप सांगितला नाही कोणी, बाप दाखवला. रडलेला बाप दाखवलेला. कसं दाखवला? तिकडे जाऊ नको बाबा मारतील, हे करू नको बाबा मारतील, ते करू नको बाबा मारतील. सगळं म्हणजे त्याच्याबद्दल दहशत निर्माण केली. पण बाप म्हणजे काय माहिती का? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, ज्याची माया अमाप आहे. जग जिंकून आलं की कौतुकाची थाप आहे, विश्व जिंकल्याचं कौतुक आहे, तो म्हणजे बाप आहे. माऊली दादा तुमच्याबद्दल बोलायला गेलो ना, लय मोठं तुमचं वर्णन आहे. अहो तुम्ही लय काय केलंय. माझ्या दोनही भावंडांना तुम्ही चांगल्या पद्धतीनं कंपनी, चांगल्या पद्धतीचं शिकवलं, चांगल्या पद्धतीचं मला वाटतं याच्यावर बनवलं माझ्या दादाला महाराज. या दोघांनाही चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन त्यांना चांगल्या प्रकारच्या नोकरीवर नेऊन बसवलं तुम्ही. अजून बोलू का?
एका दिवसाचा डबा तयार करणारी आई प्रत्येकाला दिसली रे, पण आयुष्यभरा करता डब्या करता घरात आणून ठेवणारा बाप अजून कोणाला दिसला नाही. 14 वर्ष रडणारी कौशल्य माता साऱ्या जगाला दिसली, पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसलाच नाही. मी बोलू का अजून? अरे श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं, सगळ्या जगाला यशोदा मैया दिसली, पण हा विचार कोणी केला का? ज्यानं नाका तोंडात पाणी जावस्तोर, ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं तो वसुदेव कोणाला दिसला नाही महाराज, अजून कोणाला दिसला नाही. मी बोलू का बापाबद्दल? डोळं पाणवतील तुमचं. बापाचं वर्णन लय मोठं आहे. आके हे आहे लहानपणी ना, तुम्हाला आठवायचं आपण लहान होतो बघा ना, लसणाच्या चटणीत 1 चमचा तेल घ्यायला बाप जपायचा का नाही? नको, नाही लागत. पण पोरीचं लग्न केलं आणि पोराचं लग्न केलं, त्या दिवशी तेलाच्या डब्याचे डबे त्या आपल्या स्वयंपाकात ती कढई होती ना, त्या कढईत खाली करणारा बाप अजून कोणाला दिसला नाही. बापाचं वर्णन लय मोठं असतं गड्या. बाप आहे ना बाप, मी स्वतः शब्द लिहिलेत. काय लिहिले माहिती का? लय गोड आहे शब्द. राहुल दादा शब्द लय गोड आहे. किती गोड शब्द सांगितले. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेले, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं शोधया, मला कसं शोधया, कोणी बाबा म्हणताना, कोणी दादा म्हणताना, उरी होऊन गदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना, उरी होऊन गदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. अजून काय करतो? ओ राम दे माया त्याच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर, लय अवघड हाय गड्या, ओम गाया बापर, ओम गाया बापर, लय अवघड हाय गड्या, ओम गाया बापर, ओम गाया बापर. सहजच तुम्हाला बोलता बोलता एक प्रश्न विचारू. लहानपणी आई उचलून घ्यायची, कुठं घ्यायची आई उचलून घेताना? बोला ना दादा, अण्णा, तात्या. आई उचलून घेताना क्या बात आहे. आई उचलून घेताना कुठं घ्यायची? कडेवर घ्यायची. आणि बाप उचलून घेताना, आई आपले वडील उचलून घेताना कुठे घ्यायचे? कुठे घ्यायचे? खांद्यावर घ्यायचे. तुम्हाला माहिती का आई कडेवर का बाप खांद्यावर का? तुम्हाला माहिती? सांगू मी. आई कडेवर घेते का? जे माझ्या डोळ्याला दिसलंय ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई मुलाला संरक्षित घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. बापातली भूमिका लय मोठी आहे. तुम्हाला बोलू का? बाप आहे ना बाप असावा गड्या. अरे माझी ना आज माझी गीतांजली ताई, माझा कृष्णा दादा जग जिंकून आणल, जग जिंकून आणल. पण जग जिंकून आणल्याचा स्वाभिमान बापाजवळच बाळगावा महाराज, बापाजवळच बाळगावा. का महाराज? लोकांना कौतुक नसतं पण बापाला लय कौतुक असतं. माझ्या लेकरांना करून दाखवलं, हे जगात बोलून दाखवणारा बाप असतो. बापाचं करण्यात लय मोठं आहे गड्या. आणि म्हणूनच मी बोलल, कोणी पाठीशी नसलं तरी चालत, पण मला वाटतं जन्म देणारा बाप पाठीशी असावा. का माहिती का? त्याची भूमिका लय गोड आहे. तुकोबाऱ्या म्हणतात ना, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळून या. म्हणूनच अहो तुमच्याजवळ हरल मी, पण जगातली सगळ्यात मोठी भूमिका बापाची. काय बोलावं बापाबद्दल? बाप आहे ना बाप, जो आयुष्यामध्ये सरतही नाही तो उरतही नाही, ज्याची माया कधी सरली नाही आणि शेवटी तो उरलाय नाही, त्याचं नाव आहे बाप. आम्ही आई वडिलावर प्रेम करावं. माझं तर म्हणणं आहे निष्पाप आहे. त्यांच्या विचारावर प्रेम करावं. का विचारावर प्रेम करावं? कधी कधी बोलताना आम्ही त्यांना म्हणतो, तुम्हाला काय कळतं, तुम्ही गप्प बसा. आमच्या इकडे नाही म्हणते, आमच्या तिकडे म्हणतात. तुमच्याकडे नाही म्हणते, इकडे नाही म्हणते, मलारवाडीकडे नाही, आमच्या तिकडे पारनेर का म्हणतात. हे आई तुला काय कळतं, तू गप्प बस. इकडे नाही, आमच्या तिकडे म्हणतात. मी कधी कधी म्हणतो, कधी कधी विचार करतो, आईला काय कळालं नसतं तर लहानपणी आईनं आमच्या डोळ्यात काजळ घालण्याच्या ऐवजी
हा नक्कीच भरवली असते. अरे जगातली सगळ्यात मोठी भूमिका त्यांची आहे. अजून बोलू का? अरे जगातलं सगळ्यात मोठं गणित आहे, लोकांजवळ हरावं व त्यांच्याजवळ नाही. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा मैं. एक दिन चमकूंगा लेके तेरा सितारा माई रे माई रे, तेरे बिन मैं तो अधूरा रहा. जीना 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 उड़ा गुलाब माही तेरी चुनरिया लहरा. जगातली सगळ्यात मोठी भूमिका ते. मग आम्ही ते प्रेम असावं. आणि ज्यानं हे प्रेम केलं ना त्यानं विश्व जिंकल्याचा स्वाभिमान बाळगावा. का स्वाभिमान बाळगावा? जगातली सगळ्यात मोठी भूमिका त्यांचीच आहे. आज मी बोलल आमच्या माऊली दादांबद्दल. अरे लय कष्ट केलं आमच्याकरता, लय कष्ट केलं आमच्या सगळ्यांकरता. त्यांनी एवढं कष्ट केलं आणि या कष्टाची परतफेड करणं या जन्मात तरी शक्य नाही दादा. म्हणूनच आज तुमच्याबद्दल बोलतोय. कासावीस प्राण मन तळमळ, कासावीस प्राण मन तळमळ, कासावीस प्राण मन तळमळ, कासावीस प्राण मन तळमळ. ऐसे तो जननी शोकाए, ऐसे तो समय शोकाए, ऐसे तो समय शोकाए, ऐसे तो समय ऐसे ते समय शोकाए, ऐसे ते समय शोकाए. कासावीस प्राण म्हणून माझं म्हणणं जगातली सगळ्यात मोठी भूमिका दादा बापाची. बाप कोणाला दिसत नाही पण कर्तव्य निभावणारा जो पडद्या मागून काम करतो तो बापच आहे. बाप कोणाला दिसत नाही. पण एक बोलू का? बापाचं वर्णन अण्णा आकाशाला द्यायला जावं. बाप त्या आकाशापेक्षा मोठा. तुम्ही म्हणताल कस काय आकाशापेक्षा मोठा आहे? बोलू का? आकाश रंग बदलतं, कधी डवळं होतं, कधी निळं होतं, कधी काळं होतं आकाश, बरं का. पण आमच्या बापानं कधी रंग बदलला नाही. बाप आहे ना रंग बदलला नाहीये. बाप आकाशापेक्षा मोठा आहे. बाप समुद्रापेक्षा मोठा आहे. बाप का समुद्रापेक्षा मोठा आहे? समुद्राचं पाणी कसं आहे? चवीसाठी कसं आहे? खारट आहे. आणि आमच्या बापानं आम्हाला कधीच खारं प्रेम दिलं नाही. बापाजवळ गोड प्रेमाचा झरा होता. बाप सगळ्यात मोठा आहे. अरे आयुष्यभर अंगावर फाटकी कपडे घालायचा बाप, पण आपल्या लेकरांना चांगली कपडे घेऊन देतो त्याचं नाव आहे बाप. जगातली सगळ्यात मोठी भूमिका आहे. अरे माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून पेढे वाटणारी आई सगळ्या गावाला दिसली. माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून साऱ्या गावात पेढे वाटणारी आई प्रत्येकाला दिसते. पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून भिकाऱ्यांच्या पुढाऱ्यांच्या पाया पडणारा बाप, भिकाऱ्यासारखा पाया पडणारा बाप अजून मात्र कोणाला दिसत नाही. जगातली मोठी भूमिका आहे. अजून बोलतो ना बापच आहे. मग माझ्या आई वडिलांबद्दल सांगल. तुमच्याबद्दल तुम्हाला रडवायला नाही आलो इथं मी. माझ्याबद्दल सुद्धा बोलल. मी सांगल ना माझ्याबद्दल बोलल. आता लोक कार्यक्रमाला तर लय फोन करतात. कृष्णादादा तुमचं नाही सांगत, तुम्ही माझे मित्र आहे. मी इतर लोकांचं बोलतोय. हा कार्यक्रमाला तर आपली इतर आता आहे मैत्री. पण मी सांगल कार्यक्रमाला तर लोकांचे लय फोन असतात. महाराज हे तुम्हालाही माहिती. महाराज चला कुठपर्यंत फक्त कार्यक्रम असतो. एकदा कार्यक्रम संपला महाराज कोण इथून रोडला लागले का त्या पुलावून खाली उतरलेत का त्या नळीत घुसलेत कोणाला घेणं देणं नाही. पण गाडी घरी जावंच तर गाडीच्या आवाजाकडं टक लावून वाट पाहणारे माझे आई वडील आहेत. यांच्यासारखं जगात मोठं कोणी नाही. आणि म्हणून जगातली मोठी भूमिका असावी. आणि काय करतात माहिती का ते? हाडाचे तो काढ करून केले रक्ताचे पाणी,
तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी. ए आई ग ए आई ग तुझ्याची मुकल्या बाची हे कसे गुजगुज ऐकू ये अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार पिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई उपकार पिटणार नाही. हे अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार पिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार पिटणार नाही. जगातील सगळ्यात मोठी भूमिका हीच आहे. जन्मामध्ये आलो तर हे गणित आम्ही जोपासावं आणि हे जर जोपासलं तर लांब जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वळांतरा त्याकरता काय करा न लगे महाराज म्हणले तुका म्हणे माय बापे नावगी देवाची स्वरूपे लांब जाऊ नका. आणि लांब जायचं जर झालं तर एक काम करा या देय लोकातल्या देयाचं गणित ओळखा. या देय लोकाच्या देवाते ना अरे पुंडलिक नावाचं बघतो होऊन गेला पुंडलिक नावाचा. अरे पुंडलिकाला देव शोधत शोधत आला ते नाही देवा का गेले आणि देवालाच इकडे यावं लागलं. कधी माहिती का ज्यावेळेस खरी निष्काम भावनेनं आई वडिलाची सेवा केली त्यावेळेस देवाला यावं लागतं. अजून एक उदाहरण माझ्याकडे संत सावता महाराज नावाचे संत होऊन गेले. अरे सावता महाराज देवाकडे नाही गेले सावता महाराजांना त्या देवाला सावता महाराजांकडे यावं लागलं आणि म्हणावं लागलं कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. माझं मत आहे ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा सेवा असावी आणि सेवा जर असेल ना तर महाराज म्हणले ना लांब जाऊ नका. आणि मग या लोकातल्या देवाची किंमत आहे काय ज्याची अपेक्षा देवाने केली. महाराज म्हणले अभंगाचं पहिलं चरण समजावून सांगा. पहिल्या चरणात 2 चालीत गाऊन दाखवलं यलोकीचा हा देह देव इच्छितात ती पाय. मग देव इच्छितात याला इच्छितात या देहाची अपेक्षा याला अजून एक प्रमाण तुमच्या पाठातले
ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या देहाची अपेक्षा आहे त्याला. का देहाची अपेक्षा आहे? अरे पवित्र कुळातली माणसं आहे आपण. साधू संतांच्या संगतीत आपल्याला देह मिळाला आणि त्या साधू संताला जर आपण नाव ठेवत असेल तर विचार करण्याची भूमिका आहे. यादी जर जाहीर करत असाल तर विचार करण्याची भूमिका आहे. घुसखोरी करताय हे विचार करण्याची भूमिका आहे. आम्ही बोलण्याची गरज आहे. आम्हाला तिकडे नाही जायचं पण मला बोलायचं. पण काय करावं? आम्ही सुद्धा ना आम्ही काही टाळ्यात राहू. का टाळ्यात राहू? मला तरी वाटतंय सध्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. काय विचार करायचा आहे? कोणत्याच सरपंच साहेब तुम्ही बसलात, मी बरखडच बोलतो आता इथं, तुम्ही कोणत्या पक्षाचं असं आम्हाला घेणं देणं नाही, पण तुम्ही इथं येताना इथं वारकरी म्हणूनच आलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? बोला. इथं येताना कोणतं राजकीय म्हणून नाही यायचे. आणि हे जर आलात तरच मला वारकरी संप्रदायाची काही तत्व राहतील बरं का. हे का लोक बोलायला लागली साहेब सांगू का? वारकरी संप्रदायावर का बोलायला लागली? सध्या तुम्ही पाहताय सोशल मीडियावर का बोलायला लागली? आमच्या काही गोष्टींमुळं, काही कीर्तनकारामुळं काही राजकीय दर्जा मिळाला. आणि राजकीय दर्जा जर कीर्तनात आला तर पारमार्थाचं गणित तेवढं खालावलं जाणार. मला वाटतं पारमार्थ हा राजकारण नाही, तर मला वाटतं समाजातून देश सेवेचं आणि देशभक्तीचं आणि कर्तव्याचं नीतिमूल्याचं शिकवण देणारा हा वारकरी संप्रदाय. आणि संप्रदायामध्ये राजकारण नकोय. आणि वारकरी संप्रदायाची ही नीतिमूल्य जर जोपासली तर हे गणित सार्थकी लागले. बोलतो ना पुढं मग आम्ही आलोय ना या कारणाकरता आलं. कारण असावं भजनाचं. भजन केलं तर आमच्या देहाचं सार्थ सेवेचं कारण असावं. आणि ज्यानं सेवा केली त्याला लांब जाण्याची गरज नाही. न लगती साय हे महत्वाचं गणित आहे. मग अजून बोलू का? आम्ही काय करावं माहिती का? आम्ही या माध्यमाचं शुद्ध भावना आखणी करावी. काय आखणी करावी? महाराज म्हणले हे जर कर्तव्य जर आखलं तर आमचं गणित सार्थक होईल. कसं लागलं? तुकोबाराय म्हणले मी सार्थकी लावलं आणि कर्माच्या माध्यमातून लावलं. तुम्हाला इथं रेल्वे स्टेशन कुठे आहे? सांगतोच गाड्या. हा रेल्वे स्टेशन कुठे आहे? शिर्डीला आहे. कोपरगाव लांब पडेल जरा. शिर्डी जवळ आहे. हे 5-6 किलोमीटर शिर्डी इथून, बरोबर ना? 13 मधून आलो तर 5-6 भरला इथून. 13 किलोमीटर. बरं 13 धरा. आणि मग इथले आपले चौघ गडी त्यांना मुंबईला जायचं होतं. आणि मग ते मुंबईला जायचं होतं. गेले मग कुठे गेले? मुंबईला कसं काय गेले? अगोदर शिर्डीला गेले. अचानक गेल्यामुळे त्यांना थाप दिली पण ते त्यांना हे भेटलं नाही, जरा तिकीट भेटलं नाही. अचानक गेल्यावर ते रेल्वेचं तिकीट भेटत नाही. हा रेल्वेचा बोला ना नियम आहे. पण अचानक गेल्यामुळे त्यांना तिकीट काय भेटलं? बरं काळजी, तिकीट काय भेटलं नाही. हे गोडी हुशार होतं. अचानक गेलं ना कुठं तिकीट भेटत आहे. आणि मग यांनी काय केलं? आपल्या इथलेच होतं, मल्हारवाडीतलं गडी होतं. अचानक गेलं यांना तिकीट कुठे भेटत आहे. मी त्याच्यातला एक जण हुशार होता. त्यानं 10 रुपये खिशातून काढलं आणि तिघांकडून 10 घेतलं. किती झालं? 40 झालं. आणि 40 रुपयाचा नकली साप खरेदी केला. आणि ट्रेनचा शेवटचा डबा असतो, आपण त्याला जनरल डबा म्हणतो. काय म्हणतो? जनरल डबा. जनरल डब्याचा अर्थ माहिती तुम्हाला? यारे लहान थोर सकळाशी येथे आहे अधिकार. त्या डब्यात त्यांनी साप आणून सोडला. कुठल्यांनी? बोला ना. मल्हारवाडीवाल्यांनी साप सोडला. त्याच्यात नेमके लाडके बहिणी बसल्या होत्या त्या डब्यात. यांनी जसं साप पाहिला तसा 2 मिनिटात डबा खाली केला. 8 वाजले, 10 वाजले, दुपारचे 3 वाजले आणि एक जण उठला आणि त्या स्टेशनला ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो. आपण त्याला काय म्हणतो? टीसीचा लॉंग फॉर्म तिकीट चेकर. साहेबाला विचारलं, साहेब कुठं आलो? सकाळी बसलोय 7ला शिर्डीतून. कुठं आलो? या नळून आम्ही मुंबईत पाहिजे होतो. साहेब म्हणले शिर्डीत आलात. कस काय शिर्डीत? सकाळी 7ला बसतोय, शिर्डीत काय करतोय? साहेब म्हणले सकाळी 7ला या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला. बाकी ट्रेन मुंबईला निघून गेली. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतो? मराठीत बोलू का? मराठीत. जैशी करणी ऐशी भरणी. कर्माला प्राधान्य द्या. आणि कर्म काय करायचंय तर एका ठिकाणी लिहिलंय. महाराज म्हणले कर्म याच करायचंय. महाराज म्हणले नामाचं कर्म करायचंय. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या
देवा तुला काय कळतं तुझ्या नामाचा महिमा. ननलील वानरांना ऋषी मुनी वरदान दिलं, जा तुमच्या हातून शीत उतारला जाय. सगळी वानर सेना गेली उड्या मारत, बनाएंगे सेतू असं उड्या मारत मारत गेले. आणि मग गेले उड्या मारत मारत गेले आणि उड्या मारत गेले. धार दगड का टाक समुद्रात, धार दगड का टाक समुद्रात. लय दगडी उचलली असे, अजून बुडाली नव्हती पण. आणि मग ते धार दगड कस टाक समुद्रात. अख्खा शेतू तयार झाला. वानर सेनेला आनंद झाला, गर्व झाला. अरे आमच्या हातून शेतू तयार झाला, तरला गेला. पण गर्व झाला का गर्वाचं घर खाली होतं आणि तो शेतू एका सेकंदात बुडला गेला. वरदान होतं नलनील वानरांना ऋषी मुनींचं, पण तरी बुडला गेला. वरदान असलं तरी वरदानाचा उपयोग होत नाही. गर्व झाला का वरदान काय करत नाही. आणि मग बुडला गेला शेतू बुडला गेला. आणि सगळी वानरसेना पर्णकुटीवर आली. वानरसेनेनं हनुमंतरायाला हकीकत सांगितली. हनुमंतराया आमच्या हातून शेतू बुडला गेला. मारुतराय म्हणले नाराज होऊ नका. सगळी वानरसेना दुसऱ्या दिवशी नेली, समुद्र किनारी नेली मनोज महाराज. आणि सगळीच वानरसेना नेली ना, दगडावर राम राम असा शब्द लिहिला. दगड धारला का टाक समुद्रात, धारला का टाक समुद्रात. राम नामाचा दगड होता. राम नामाची भूमिका असा दगड आहे ना महाराज. या दगडावर जर राम असेल तर या राम नामाच्या दगडाला बुडवणारा अजून सुद्धा जगात पैदा झाला नाही. आणि मग दगडावर राम शब्द लिहिला आणि टाकला समुद्रात. तो दगड अजूनही तारलाय. महाराज दगड बुडला नाही. आणि मग सगळी वानरसेना पर्णकोटीवर आली. हनुमंतरायाला सांगितलं. हनुमंतरायानं प्रभूंना सांगितलं, श्रीरामचंद्र प्रभूंना, प्रभू सीतू तयार झाला. प्रभू म्हणले माझ्या नावानं दगडे तरतात, मी टाकल्यानंतर तरतोय का नाही काय हरकत आहे पाहिला. सगळे झोपून दिले. रात्रीच निघालं देव एकटंच. सगळे झोपून दिले. रात्री गपचिप निघालो पाहिला माझ्या नावानं दगडे तरतात, मी टाकल्यानंतर तरतोय का नाही. देव रात्रीच गेले समुद्र किनारी. मध्यरात्री सुपारी एवढा उचलला आई दगड पहिल्यांदा. कोणी उचलला? देवानं रामचंद्र प्रभूनं असं सुपारी एवढा उचलला, टाकला ना समुद्रात. आवाज झाला, डुबुक आवाज झाला. आणि दगड दिसत देवाला वाटलं बारीक आहे म्हणून बुडला असेल. देवानं एवढा उचलला, एवढा असा तो दगड उचलला. तोही दगड समुद्रात बुडला गेला. देवानं त्याच्यापेक्षा देवाला वाटलं बारीक पडतंय दगडी म्हणून देवानं अजून मोठा दगड एवढा उचलला. तोही दगड समुद्रात टाकला. लय दगडी उचलली देवाने, पण देवाच्या हातून एकही दगड तरायला तयार नव्हता. शेवटी माणूस मोटरसायकलीहून पडल्यावर पाहत नाही मला कुठं लागले. मला कोणी काय पाहिलंय का काय हे पहिल्यांदा पाहतो. माग वळून देवानं माग वळून बघितलं तर माग हनुमंतराय हात जोडून उभं होतं. मारुतराय तुम्ही कधी आलात? मारुतराय म्हणले तुम्ही सुपारी एवढा उचलला होता का, तेव्हाच मी आलो होतो. देवानं मान खाली घातली. हनुमंता अरे माझ्या नावानं दगडी तरतात तर मी टाकल्यानंतर का तरत नाही. हनुमंतराय म्हणले देवा जर तुम्ही 10 दगड धरला, ही सगळी दगडी तुम्ही जर धरली तर ती तरणार आहे, आणि तुम्ही जर दगडी सोडली तर बुडणार आहे. तुझ्या नामाचा महिमा आणि नामामृत गोडी वैष्णवाला आदली आणि योगी या साधली जीवन कळा. हे आपल्याला मिळालंय मग घेतलं पाहिजे. नामस्मरण घेतलं पाहिजे. लांब जाण्याची गरज नाही. जुनी म्हणे बघा, तूच आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. एक पुरावाच देतो तुम्हाला. थोडं गरम होतंय मला कल्पना आहे, पण 10 मिनिटं थांबा अजून. मी जेवढा माझा वेळ तेवढा घेणार आहे. काय तसं हवा येते मधून ऐका चला. मग 10 मिनिटं घेणार आहे. ऐका चला. एक डॉक्टरकडे गेलं पेशंट. डॉक्टरांकडे गेलं. डॉक्टरला म्हणलं डॉक्टर साहेब 3 महिने झाले लग्नाला, पण 3 दिवसापासून बायकोला काय ऐकायला आहे ना. डॉक्टर म्हणले कॅपिटल रूल असा आहे, काना स्टेटोस्कोप घालतात. स्टेटोस्कोपच्या माध्यमातून ब्लड प्रेशर, शुगर लेवल, वेव्स थिंकिंग इथं सांगता येत. पण आता तुझी बायको घरी, मी तर दवाखान्यात, मला कसं सांगता येईल तिला किती फुटानं ऐकायला येते आणि किती फुटावून येत नाही. तू एक काम कर, घरी जा आणि बायकोला नेमकं किती फुटानं ऐकायला येतं आणि किती फुटावून येत नाही एवढा अंदाज घे. म्हणजे आपल्याला कळन रेंज कुठं नाही आणि टावर कुठं लावायचं. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतो ते. ती घरी गेलं बायकोला 50 फुटावून हाक मारली. अगं ऐकलं का, काय केली भाजी? 50 फुटावून हाक मारली. काय सूत्र आलं नाही. याला वाटलं बायकोला 50 फुटावून नाही ऐकायला येत नाही. 50 फुटात दरवाजा सोडला, 30 फुटाला आलं ना 30 फुटावर आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी? अजून काय सूत्र आलं नाही. याला वाटलं बायकोला 30 फुटानं ऐकायला येत नाही. 30 फुटाचा दरवाजा सोडला, 15 फुटावर आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी? अजून काय सूत्र आलं नाही. याला वाटलं बायकोला 15 फुटानं ऐकायला येत नाही. किचनच्या दरवाजात आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी? आतून पुन्हा काय सूत्र आलं नाही. याला राग आला. ताड 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 पाऊल उचलत गेलं. बायको पाशी गेला, रपकन हात उचलला. अजून मारला नव्हता. रपकन हात उचलला फक्त उचलला, रपकन हात उचलला आणि बायकोला हळूच मारला. हळूच मारला. तिकडून लगेच अनादि निर्गुण प्रगटली नाही कळालं, जाऊ द्या. प्रगटली. काय झालं? हा म्हणला तुला किती वेळा विचारलं कशाची भाजी केली?
बायको म्हणली तुम्हाला 8 वेळा सांगितलं वांग्याची भाजी केली. आता तुम्ही लवकर बोला, नाही तर डॉक्टरला मला इथं बोलावं लागेल. प्रॉब्लेम कोणात होता लवकर सांगा. आता तुम्ही नाना लवकर बोला. हा प्रॉब्लेम कोणात होता? कोणात होता प्रॉब्लेम? तुम्ही लवकर बोला. प्रॉब्लेम कोणात होता? हा अजय. अगं तेच बहिरं होतं, त्यालाच ऐकायला येत नव्हतं आणि ते प्रॉब्लेम बिचारा बायकोत काढते. तुम्ही त्याला काय असतं, आपलं सुद्धा त्याचे ना. देव लांब नाहीये, प्रमाण देऊ घ्याला. देवा आहे, देवा आहे, देवा आहे, देवा आहे. हृदय मंदिरी शोधून पाय, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी, बरोनी उरला शराचरी. जागा नाही की माझा देव नाही. मग देवाला शोधण्याची भूमिका दीप प्रज्वळानं, आम्ही त्या दीपगणितानं आम्ही शोधली पाहिजे. का शोधली पाहिजे? जन्मामध्ये आलो आणि मग कोणी शोधलं एक पुरावा सांगतो थांबतो. एक 5 मिनिटं घेतो, चालेल ना? 5 मिनिटं. मला माहिती लय दाट पेरलं तर वर कानसाला बारीक पडतं, पण पेर मापात असावी. जरा बोलतोस नाना, गरम नाही नव्हत? इकडे बघा. आणि तुम्ही मस्तपैकी बसले, मला माहिती नाही. हा काय काळजी नका करू, इकडे बघा. मग काय मी आपल्या या लोकातल्या देहाचं वर्णन सांगतो तुम्हाला. 12:30 वाजून 5 मिनिटांनं तुकोबार आहे म्हटले. ये लोकातल्या देहाची किंमत लईच गोड आहे. काय किंमत आहे सांगतो. या ये लोकातल्या देहाची किंमत काय? इथं देव सांभाळ करतो. कसा सांभाळ करतो एक पुरावा आहे माझ्याकडं. छत्रपती शिवाजी महाराज होते, शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराज कीर्तनाला यायचे. कोणाच्या कीर्तनाला यायचे? तुकाराम महाराजांच्या. आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला आले का असं भजन रांगायचं. किती गोड, लय गोड. माझ्या मागे म्हणणार तुम्ही एकदा ताट बसा बरं. निदान तेवढं तरी कीर्तनाच्या माध्यमातून भजन रंगल. जरा ताट बसा म्हणा बरं माझ्या मागं. तुकोबाची अमृतवाणी, देवाची चांबळता कान, तुकोबाची अमृतवाणी, देवाची चांबळता कान. दगडाच्या डाळामधून गायले अभंग, आणि मग भजन करत करत निघाले. किती गोड. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. आणि मग भजन चालू झालं, कीर्तनातलं भजन. आणि रंगले शिवाजी महाराज, कीर्तनात रंगले. आणि ही बातमी चाकणच्या सुभेदाराला कळाली. चाकणच्या सुभेदार अनेक पठाण दिन 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 आवाज करत, घोड्याच्या टापेचा आवाज करत 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 लोगावकडे आले. आणि मग त्या काळात गुप्तचर खात्याचा प्रमुख आपला रामोशी समाजातलं पोरग होतं बैरजी नाईक. बैरजी नाईकाला कळालं कीर्तनावर हल्ला होतो, कीर्तनावर हल्ला होतो. राजांच्या कानात येऊन सांगण्याच्या ऐवजी कीर्तनात आले. आणि कीर्तनात आले दत्तू दादा ओरडले ते बैरजी नाईक, राजा ऐका, कीर्तनावर हल्ला होतोय, जागा सोडावी लागेल. सगळे उठून पळायला लागले. त्या दिवशी शिवाजी महाराज कीर्तनातली जागा सोडणार त्याआधी तुकोबाराय ओरडले, म्हणले पळताय काय? 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी, परी कीर्तन रंग सोडू नये. देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वता, आण तुझी पंढरीनाथा. तुकोबारायचे शब्द शिवाजी महाराजांनी ऐकले. आणि शिवाजी महाराज म्हणले, येऊ द्या मला मरण, या कीर्तनात मरण आलेलं मी माझं भाग्य समजेल. आणि शिवाजी महाराज कीर्तनात बसले. आणि कीर्तनात बसणारी माणसं शहाणीच असतात. काय बी म्हणा तुम्ही, तू काय म्हणे ते पाहिजे, हा हे प्रमाणे माझं नाही म्हणायचं बरं का. हा ये द्या, पुढे जाऊ द्या, तुमचे पाठ येते. आणि मग ना, आणि शिवाजी महाराज कीर्तनात बसले, आई कीर्तनात बसले. आणि कीर्तन रंगलं. आणि मग चाकणचा सुभेदार ते पठाण घेऊन आला वेशू. त्यांना दुसरं कोणाशी घेणं देणं नव्हतं, शिवाजी महाराजांशी घेणं देणं. पांडुरंगाचा घाणा घेतला तुकोबाराने. हे देवा,
जर कीर्तनाला जर गालबोट लागलं ना, देवा तू आहे, देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविसी. तुकोबाराच्या डोळ्यातला भाव पांडुरंगानं पाहिला आणि कीर्तनात आले. आणि जेवढे शिवाजी महाराज जेवढे बसलेत ना, तेवढे तुकाराम महाराज वगळता सगळे शिवाजी महाराजच करून टाकले. आले, ओ देखो शिवबा, ओ देखो शिवबा, उधर बैठा है उधर खड़ा है, जाओ उसको पकड़ के लेके आ जाओ. एक आतमध्ये आता विशीच्या बाहेर आली, सगळे यांना दिसायचं ते. आता ते देवानं सगळे शिवाजी महाराजच करून टाकले होते. आले आणि शिवाजी महाराज करून टाकले. ते आले पठाण विशू, त्यांना दुसरं तिसरं कोणाशी घेणं देणं नव्हतं. कोणाशी घेणं देणं होतं? शिवाजी महाराज आले, ओ देखो शिवबा, देखो शिवबा, जाओ उसको पकड़ के लेके आ जाओ. एक आतमध्ये गेला आणि शिवाजी महाराजांना पकडलं. विशीच्या आतमध्ये शिवाजी महाराज, विशीच्या बाहेर नेलं का तो निघायचं रफिक तू को बागया, तू म्हणायचं शफीक मी पहिले सेवा आता. शफीकला सोडलं का परत आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले का शिवाजी महाराज पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का बाहेर नेला का तू निघायचं अहमद तू ग बागया, तू म्हणायचं महमद मैं पहिले सेवा आता. परत आतमध्ये जायचे, शिवाजी महाराज पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का बाहेर नेला का तू निघायचं जाकीर तू ग बागया, तू म्हणायचं शाकीर मैं पहिले सेवा. अभ्यास करून बसवले मी. त्याचा राजा वाढला, सबको काट डालो, सबको काट डालो, सबको काट डालो ना सबको काट डालो. आता देव म्हणले अंगलटच आलं की देवानं सगळ्यांची रूप आकर्षित केली. स्वतः गोड्यावर बसले देव. शिवाजी महाराजाचं रूप घेतलं पांडुरंगानं. बघा आपल्या शिवाजी महाराजाची जागा. अरे पांडुरंगानं रूप घ्यावं, एवढं मोठं राज होतं, एवढं मोठं. आणि बसलं गोड्यावर, टाच मारून गोड्याला, एवढंच पुढं नाही, एवढंच. आणि मग देव गोड्यावर बसले आणि काटेवणात नेलं घोड्यांना आज्ञा केली टाका खाली. आता देव हाती लागत असतो, योग्याच्या द्या द्या तर ना थोडीशी नसतोय सापडत तुम्हाला, जाऊ द्या, नाही कळालं तुम्हाला, उद्या कळलं काही ना. काटेवणात नेलं देवानं, काटेवणात नेलं घोड्यांना आज्ञा केली टाका खाली. त्या काळातल्या घोड्यांना कळतही होतं नाही का, जाऊ द्या. आणि मग आहे ना, आणि त्या काळातल्या घोड्यांना आज्ञा केली टाका खाली. आपले वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे, काय म्हणायचे माहिती? बडबडजीनो घोडो, मारवाडी भाषा आहे. बडबडजीनो घोडो खानो घनो चलनो थोडो, बडबडजीनो घोडो खानो घनो चलनो थोडो, घोड़ो को एक छोड़ो मारो नीचे बड़जी ऊपर घोड़ो. परत वंस मोर आएगा, परत एकदा सांगतो. बडबडजीनो घोड़ो खानो घनो चलनो थोडो, घोड़ो को एक छोड़ो मारो नीचे बड़जी ऊपर घोड़ो. मराठी सांगो, मराठीत टांगा पलटी. गोड पारावर महाराज. देवानं सांभाळ केला ना कीर्तनाचा, सांभाळ करतो देव. पण सांभाळ कधी करतो माहिती का? ज्या दिवशी आपला भाव सुद्धा असेल त्या दिवशी देव येतो. कोण म्हणतं देव येत नाही? अरे कोण कहते भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते भगवान अरे रोते नहीं, तुम गोपियों के जैसे रुलाते नहीं. येतो तो, येण्याची अर्थता असावी पण भाव सुद्धा असेल तर तो येतो. त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, द्रौपदीच्या मागे नारायण. आणि मग येतो तो, येणारा तो आहे. मग येणारा जर तो आहे तर आम्ही अर्थता शोधावी आणि त्याचं भजन करावं. भजन कोणतं? विठोबा रखुमाई.
वेळ संपत असताना जास्त बोलणं उचित नाही, कारण की वरून ऊन आहे आणि जास्त लय लांबवलं का मग ते गोड लागत नाही, म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. आमच्या कृष्णादादांनी अत्यंत गोड नियोजन केलं. एवढं गोड म्हणजे सांगू शकत नाही शब्दात, कारण की का गोड कसं नियोजन केलं तर ही मंडळी म्हणजे सप्ताह जसा असतो ना तसं नियोजन केलं. सगळ्यांचे विशेष आभार. आजचं कीर्तन वर्ष श्राद्धाचं कमी, सप्त्याचं जास्त वाटते, बरोबर का नाही? आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा मी प्रयास करेल. या सगळ्या तरुण मंडळींचा आग्रह आहे. पुण्यावरून मुशीवरून काही पोरं आलेत कीर्तन ऐकण्याकरता. त्यांची इच्छा आहे की पोवाडा म्हणायचं, 5 मिनटं लागतील त्याला. म्हणायचं का थांबायचं? म्हणायचं, पोवाडा पिंगळा म्हणायचं, त्यांची इच्छा आहे. साहेब काय करायचं? आहे काय असे मुंग्या नाही ना आल्या पायाला खालून? हां हे 5 मिनिटात म्हणून आहे का नाही? हां आहे का नाही? तुमची ऐकण्याची इच्छा आहे म्हणल्यावर काय कीर्तनाला नाही आली, तेवढं पोवाडा ऐकायला आल्यात. हा मग त्याच म्हणून ऐकलं पाहिजे. म्हणून येणेकरी बाबा कसं आहे असं म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय, बरं का? सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना गोड गुणीजन मंडळींचे आभार. आता लाईट आहे ना? ओके ओके. असा होता शिवाजी राजा, जर जर बाजूने पाणी कृष्ण मोगला, बाजूने पाणी कृष्ण मोगला, बाजूने पाणी कृष्ण मोगला. हार घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंका बिळे गगनात दिली, कीर्तीचा डंका बिळे गगनात दिली, कीर्तीचा डंका बिळे गगनात दिली. या माय माऊलीनं शोभा राजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानामृत पाजलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरणाला तोरण मारणं मावळा आश्रमात गेला. हे मारणं मावळा कोणाच्या जातीतला नव्हता, 18 पगड जातीतला मारणं मावळा, पण राजाची किती बी भांडू लागली, पण राजाची किती बी भांडू दिल्लीच्या तख्तापर्यंत राजाची किती बसली. हे कोई है जो शोभा का पकड़ के ले जा सका. कोणी बिडा उचले ना, शेवटी अफजल खानानं बिडा उचलला. शिवाजी बिडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजाभवानी. आणि संबळ वाजा लागला. कसा वाजा ऐका.
पंढरपुरात पांडुरंगाची आणि अभंग वाजू लागला आणि पंढरपूर सोडल्यानंतर पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर? पैठण मध्ये एकनाथ महाराज आणि अभंग वाजू लागला होता दौड फिरवितो तुम्ही डुगडू गायका पैठण सोडलं जेजुरीत आले. जेजुरीत कोणाचं मंदिर आहे? जेजुरी खंडोबा आहे बरोबर ना. अहम वाग्या सोम वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावधानी बदली लागा प्रेम वाग्यावारी माझा हे आणि मलारीची वारी 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 आणि मग जेजुरी सोडली. प्रतापगडाच्या मैदानात भेटली वाटते. आओ शिवा आओ शिवा आओ शिवा गळे जवान आलिंगनातील राजा आलिंगनातील राजा पताना दवी मानाला हे राजाना डावा केला राजाना डावा केला वाघनक्या सवार केला वाघनक्या सवार केला अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बनला. मागून वार करणार तेवढ्यात आपला पण एक होता. कोण होता? जीवा म्हणून वाचला शिवा. होता जीवा म्हणून शिवला प्राण वाचायला जिरहाजी प्राण वाचायला जिरहाजी प्राण वाचायला जिरहाजी प्राण वाचायला जिरहाजी. म्हणून बस वा झालेली सेवा समर्पित करतोय. समर्पित करत असताना गोड गुणीजन मंडळींचे आभार. गोड साथ दिली सगळ्यांनी आणि म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. पुनश्च एकदा झालेली सेवा माऊलीदादांच्या चरणावर समर्पित करतोय. खरं तर गोड असं कार्यक्रम आमच्या कृष्णादादांनी गोड आयोजित केला. खरं तर त्यांना धन्यवाद. मी धन्यवाद देणारा कोण? तुकोबाराय धन्यवाद देतात. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. या युक्तीप्रमाणे आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थितांना एक सूचना आहे की नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था पिंपळस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर आयोजित भव्य वारकरी सुसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. आयोजक आमचे परमार्थिक स्नेही संतोषजी महाराज दीक्षित आपली संस्था आहे ना, आदरणीय दीक्षित महाराजांच्या
उपस्थित खरं तर राहत्याला पिंपळस म्हणून गाव आहे, तिथं गोड असं शिबिराचं आयोजन केलंय. उन्हात खेळण्यापेक्षा आपल्या पोरांना महिनाभर तिथं नेऊन टाका. कारण की काय होतं, महिनाभर निदान ते काहीतरी पाठ करण, हरिपाठ पाठ करण, काहीतरी श्लोक ओव्या काहीतरी पाठ करल. असं इकडं उन्हात बागडण्यापेक्षा तिकडं चांगलं मस्तपैकी एक महिनाभर आणि चांगलं काय तिकडं काय मला एवढा तर काही खर्च नाही तिकडं, नेसतं नेऊन घालायचं. आम्ही होतो ना महाराज तेव्हा आम्ही जायचो, वजन वाढून यायचो घरी. हां असं तिकडं ते वर्णन आहे. असं गोड गोड जेवण असतात रोज चांगल्यापैकी. आणि म्हणून सगळ्यांच्या त्यांना आपण संपर्क साधायचा आहे. हे मुलं आहेत, मुलांशी संपर्क साधा. मोबाईल कोणाचा लागत असला तर नाही तर द्या माझ्याकडे. असं सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. गायक मंडळींचे आभार. चाल आता म्हणायची का नाही म्हणायची, ठीक आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं चाल रद्द करण्याचा निर्णय झालाय. वाणीला मी पूर्णविराम देतोय. ही झालेली सेवा संतोष दादा आपल्या माऊली दादांच्या चरणावर समर्पित करतोय. समर्पित करत असताना गोडगुणीजन मंडळींचे आभार व्यक्त करत असताना सगळ्यांचे, दत्तूदादा असतील, सगळ्यांनी त्यांना थोडा त्रास झाला, पळावं लागलं बरं का, लाईनीने थोडा त्यांना त्रास दिला आणि झालेली सेवा समर्पित करतोय. आलेल्या सगळ्यांचे आता मला नावं माहिती नाही, तर पण तुम्ही सगळे आमच्या या परिवारावर, आमच्या या डांगे परिवारावर प्रेम करत उपस्थित राहिले. पुण्यावरून सुद्धा आमच्या कृष्णदादाचा बराच परिवार आलाय, मी पाहतोय त्यांच्याजवळ आहेत सगळे उभे आहेत. आमचा SY ग्रुप बरोबर ना, असा ग्रुप आहे शिवयोद्धा योग ग्रुप, ते प्रतिष्ठानच सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. आपण सगळेजण उपस्थित राहिलात. एक माणसानं, एक नियम आहे आपल्या शास्त्रामध्ये, असं नियम लिहिला आहे की माणसानं एका वेळ सुखात जाऊ नये. सरपंच साहेब, एक वेळ सुखात जाऊ नये, पण माणसानं दुःखामध्ये हजर राहावंच, हा नियम आहे. आपण सगळेजण सुखात नाही तर दुःखातली साथ आहे. ही आमचा कृष्णादादा, आमचे सगळे गीतांजली ताई, सगळे कोणीच विसरणार नाही. आपण सगळेजण उपस्थित राहिलात, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. झालेली सेवा दादांच्या चरणावर समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम. राहुल दादा विठ्ठल जय जय विठ्ठल